तू एक निशान आणि पडत राहिलो तुला गाडी बिना डोळ्याची अशी दिसते बघा. दाऊद भाऊंचं दुकान आहे ना हो इथं. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि जे नवीन असतील त्यांच्यासाठी फक्त वेलकम. तर आज जी माझी गाडी वेंटो तिचं जे लेफ्ट साईडचं हेडलॅम्प आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर जमा होऊ राहिलं आहे. मग ते मॉइश्चर काढण्यासाठी मी जाऊ राहिलो आता. आणि नाशिकमध्ये ॲज युजल परत पाऊस सुरू झालेला आहे थोडा थोडा. आणि आताच लास्टच्या पावसामुळे मला कळलं की त्याचा तो थोडासा मॉइश्चर येऊ राहिला आहे, तर ते मी क्लिअर करायला चाललो आहे. बाकी तुमच्या सिटीमध्ये पाऊस पडतो का मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून मला बघत आहात ते पण कमेंट करून सांगा. हा अँगल भारी वाटतो का याच्या आधीचा अँगल भारी होता हे मला एकदा सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ओके, 2च मिनिटात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. आणि एकाची गाडी बंद पडली असते रस्त्यातच. काहीच मला इथे 2-3 दुकानं दिसलेत, नेमकं जावं कोणाकडे. आणखी दोन्ही तिन्ही सेम दुकानं वाटत आहे. हा म्हणजे एक दुसऱ्याची इकडे तिकडे असेच असणार आहे लोक. आपण गाड्या काय खतरनाक डिसमेंटल केलेल्या आहे आणि पुढे त्या मंदिराच्या इथून आपण युटर्न मारू रिस्क घेण्यापेक्षा. आणि एकदा इकडं पण होतंय. बाई मी नाशिकमध्ये राहतो. नाशिकमध्ये कुर्ला मार्केट नावाचं दुकान आहे. ते फक्त दुकानाचं नाव आहे बा. दाऊद भाऊंचं दुकान है ना वो इधर. पहुंच गया भाई मैं एक दुकान पे. भैया बोले कर देंगे, लेकिन बोले कि इसकी कुछ गारंटी वारंटी नहीं है. देखो ये दिख रहा है क्या से दिख रहा है बोनट खोलो. बोनट चूहे की निशान खोलून टाकला भाऊंनी. लोडिंग गाडी बिना डोळ्याची अशी दिसते बघा. गाडी घालतो झाली भाई, धुवावी लागणार आहे गाडी. हे टायर पंचर झालं बडवा झाला. मी अशा छोट्या छोट्या क्लिप्स असतात त्या काढावं लागतं आधी कंपनीकडून फिटिंग. ह्या क्लिप नंतर लागतं का मग? नाही लागतं नंतर, नाही लागत या क्लिप. नेक्स्ट आता हिटिंग प्रोसेस मध्ये बाहेर काढतो. भैया का एकदम मस्त साफ करताना थोडं तरी पाणी पडूच राहिलं त्याला. थोडं पाणी येतं त्याच्यामधून. झाली पूर्ण साफ. आता त्याची पॉलिशिंग होणार. ब्लॅक पार्टला पॉलिशिंग चालू आहे. साफसफाई झाली आपलं काय करता. लास्ट प्रोसेस असेल ती बुकिंग. आता लास्ट प्रोसेस काय सिलेंड भरायचे. सिलेंड काढले पण मी प्रत्येक कॉर्नरमध्ये सिलेंड भरते मी हा त्यामुळे. गाडीचं एक सेमच आहे. मी इथं बसलो होतो, 4-5 कस्टमर येऊन मला इन्क्वायरी करून राहिले माहिती का. सेम प्रॉब्लेम साठी अजून एक गाडी आलेली आहे. तोपर्यंत आपलं हे सिलेंड सुकेल तोपर्यंत त्यांचं बी काम होऊन जाईल. आणि न्यू पाच गाडी होती करू बंद आपण. That's how it is looking now. हेडलाईटचा फॉग पूर्ण निघून गेलेला आहे. त्यांनी सांगितलं की याची गॅरंटी नाही, पण किती दिवसांनी म्हणजे परत तो प्रॉब्लेम येऊ शकतो असं बोलले ते. वी कांट टेल, कारण की ती कंपनीची जी गाडी होती ती पूर्ण पॅक होती. आणि आता जी आहे ती आपण एकदा उघडून परत पॅक केली, मग ती कशीच राहते नाही राहते नो आयडिया. यार हे व्हिडिओ बनवण्यासाठी गाणे पण लावता नाही माहिती का. अरे वाटतं ही फ्रेम मस्त वाटते. बाकी तुम्हाला हे ब्रिज दिसते काय बघ, कलरफुल केलेलं आहे बघ. हा गेला कलरफुल. अजून एक जरा आता कलरफुल. ब्रिजला कलर पण दिलेला आहे. तुम्हाला कसं वाटतं एकदम मी दाखवतो. सीता माता, लक्ष्मण, परत भिक्षुक म्हणून राहून आलेला. म्हणजे स्टोरी लाईन सारखं कंटिन्यू केलेलं आहे. आता हे हनुमानजी जेव्हा सूर्याला हे करायला जातो तेव्हा माहित नाही, पण खूप असं क्रिएटिव्ह डोकं लावून एक कुंभमेळ्याच्या दृश्योबाने
मस्त सजवलं गेलेलं आहे. हे आधी होतं का, म्हणजे या एरियात माझं येणं जाणं जास्त नसतं, कारण की जनरली मी म्हणजे काय माझं वरचा ब्रिज आहे, त्याच्यावरूनच डायरेक्ट पुढे जात असतो. मग काही जास्त मला आयडिया नाही की कसं राहतं काय राहतं. सिग्नल म्हटलं की ट्रॅफिक आलीच, आणि ट्रॅफिक आली की ट्रॅफिक पोलीस आलेच, आणि ट्रॅफिक पोलीस आले की मला फोन ठेवावा लागेल. नाशिकचं वातावरण आज एकदम प्लेझंट दिसतंय बा, एकदम प्लेझंट. हॅपीनेस ऑन हिज फेस, हॅपीनेस. तर प्रत्येक व्हिडिओसारखं मला एंड करायचं मी विसरलो. तो दिवसाचा एंड इतका मस्त झाला होता. मंदिरात गेलो होतो, भजन चालू होतं. भजनमध्ये खूप मजा आली, आणि एकाने गाडी घेतली होती, तो त्याच्या पूजेसाठी आलो होतो. त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू, म्हणजे इतका खुश होता तो. खूप त्याला पाहून खूप भारी वाटलं मला. असंच नवीन गाडी मी पण घेईल. कधी घेईल त्याने माहिती. मॅनिफेस्टिंग. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि तुम्हाला हेल्प जर तुमचं हेडलाईट रिपेअर करायची असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला ते लोकेशन टाकून देईल. बाकी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.